हॅलो गाईस, सॅम्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण बनवणार आहोत चिकनचा काळा कालवण गावरान पद्धतीने. तर चला आपण आता मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे. ते स्वच्छ पाण्यात धुवून घेतलंय. आता त्याच्यात 1 चम्मच हळद टाकून घेऊ. छोटा हळद टाकली. आता 1 चम्मच मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून झाले. आता मी त्याला मिक्स करून घेऊ. त्याला सगळीकडून हळद मीठ लावून घेऊ. आता हळद मीठ लावून झाले. त्याच्यात आपण 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊ. 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घातली. 1 कापलेला कांदा आणि 1 बारीक कापलेला टोमॅटो घालून घ्यायचं. त्याच्या आतमध्ये 1 छोटी बाटली तेल घातलंय. आता त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीर घातली. आता त्याला हाताने चांगलं मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाले. आता लगेच आपण त्याला गॅसवर ठेवून घेऊ. गॅसवर आता आपण त्याचं पाणी आटायसाठी त्याला झाकून घेऊ. आता त्याचं पाणी आटले. आता आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ. पाणी टाकले. आता इथं आपण लगेच 4 कांदे भाजून घेऊ. मी इथं 4 कांदे भाजायला घेतले. तुम्ही जादा पण घेऊ शकता. आता मी इथे एक मोठं खोबरं घेतलं आहे. त्याला गॅसवर चांगलं भाजून घेऊ. चांगलं काळं उस्तवर भाजून घ्यायचं. आता खोबरं चांगलं काळं भाजून घेतलंय. आता मी कांदे आणि 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, फुटाणे आणि भाजलेलं खोबरं घेतले. हा काळा मसाला, चिकन मसाला, मटन मसाला, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि हा हळद घेतली आहे. मीठ घेतलं आहे तेवढं. आता आपण कांदा, खोबरं आणि धने भाजून घेऊ. आता मी इथे 2-3 हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या तव्यावर. आता आपण मसाला करून घेऊ. त्याचा मिक्सर मध्ये मसाला. आता चिकन शिजलेला आहे. आता आपण लगेच फोडणी द्यायला लागू. मी त्याच्यात थोडस तेल टाकलं आहे. आता लगेच आपण मसाले घालून घेते. त्याला मसाला घातलाय. आता आपण त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. आता आपण वाटलेला काळा मसाला त्याच्यात घालून घेऊ. मसाला घातला तर त्याला आपण चांगलं घालून घेऊ. मसाला चांगला परतून घ्यायचा. मसाला परतला की लगेच त्याच्यात चिकन घालून घ्यायचं शिजलेलं. आता मी ते चिकन घालून घेत आहे. त्याचं चिकन घातलं. आता त्याला मिक्स करून घेऊ. मिक्स केला. आता त्याला थोड्या वेळ कडवला झाकून ठेवू. आता कालवणाला चांगली उकळी आहे. कालवण झाले. कालवणाला चांगली तर पहा, गावरान पद्धतीने बनवलेला चिकनचा कालवण आता तयार झाला आहे. बनवायलाही खूप सोपं आहे. चवीलाही खूप छान आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्कीच करा.